शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1.80 लाख शेतकरी कर्जमुक्तीस पात्र। अखेर या संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार आहे आणि हे 1.80 लाख शेतकरी कोणते आहेत, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,80,176 खातेदार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत। या पात्र शेतकऱ्यांच्या 1,662 कोटी 12 लाख रुपयांच्या कर्जमाफीस मंजुरी मिळणार आहे। मात्र अद्याप 712 शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली। जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत सहकारी आणि ग्रामीण बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांची माहिती आधार संलग्नीकरणानंतर संबंधित बँकांनी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे। सध्या 1,80,176 खातेदार पात्र ठरले असून त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम 1,632 कोटी 12 लाख रुपये आहे। अद्याप काही शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण व्हायच्या असल्याने पात्र लाभार्थी व कर्जमाफीच्या रकमेच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही मोघे यांनी सांगितले। मित्रांनो, योजनेनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या पात्र 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत 50,000 रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असल्यास अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतरच वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। मित्रांनो, आता कोणत्या बँकेचे किती खातेदार आहेत, रक्कम किती आहे, थोडक्यात आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राचा विचार केलास तर खातेदार आहेत 26,702, रक्कम आहे 2,256 कोटी 2 लाख रुपये। कॅनरा बँकेमध्ये खातेदार आहेत 612, रक्कम आहे 7 कोटी 98 लाख रुपये। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातेदार आहेत 5,025, रक्कम आहे 61 कोटी 86 लाख रुपये। आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातेदार आहेत 56,013, रक्कम आहे 212 कोटी रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती आणि संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नक्कीच हा दिलासा देणारा निर्णय आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।